जय सेवा दोस्तों, मैं सुमित मेश्राम और आप देख रहे हैं सुमित गोंडराजे 750 यूट्यूब चैनल। अगर आप अपने चैनल पर नए हैं और इस वीडियो को पसंद करते हैं तो कृपया हमारे चैनल को सब्सक्राइब करें। अगर आप पहले ही सब्सक्राइब कर चुके हैं तो लाइक और शेयर करें। जय सेवा, जय गोंडवाना। आळेकर साहेब संस्थापक गोंडवाना टायगर्स भद्रावती, ज्यांच्या ओजस्वी वाणीमध्ये दम आहे, ज्यांनी या चांदागडची मुलुक मैदानी तोफ म्हणून ज्यांचा आवाज आहे, ज्यांनी गावागावात जाऊन समाजाला जागवलेला आहे आणि असं व्यक्तिमत्व या विचार मंचावर आहे, ते आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत आणि म्हणून त्यांना तुम्ही समजून घ्यायचं आहे। मी साहेबांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय तिरुमालप्रोजी आळेकर साहेब, संस्थापक गोंडवाना टायगर्स भद्रावती, आपण मार्गदर्शन करावं। या पुणेरी विचार मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके ओरळ्याचे माजी नगराध्यक्ष अहते श्यामजी अली, सह-उद्घाटक सुधाकर भाऊ रोहनकर, या समारंभाचे अध्यक्ष सुरेशराव मळावी, मिलिंदजी भोयर, विद्याताई किन्नाके, पत्रुजी आत्राम, भास्करजी कुमराम, कमरूजी मळावी, राहुल आत्राम आणि या मंचावर उपस्थित सर्व पितृशक्ती, या लिंगोपीठाच्या पुढे उपस्थित असणारी मातृशक्ती आणि पितृशक्ती, या सर्वांना मी या ठिकाणी सेवा जोहार करतो। आपल्या गावात आलो, अतिशय सुंदर असं स्वागत आमच्या मातृशक्तीने या ठिकाणी आमचं केलं आणि मी भारावून गेलो। या मंचावर आलो, अहते श्यामजींचे सुंदर विचार ऐकलेत, तसं मला मी त्यांच्याबद्दल अगोदर ऐकलंच होतं की आमच्या समाजावर यांचं खूप प्रेम आहे आणि आमच्या समाजाच्या अडीअडचणीला हे व्यक्तिमत्व प्रत्येक वेळी धावून येत असते आणि म्हणून या मंचावरून मी प्रवीण आळे, अहते श्यामजी अली आणि आमचे सुधाकर भाऊ रोहनकर यांना देखील मी या ठिकाणी सेवा जोहार करतो। मित्रांनो, हा सेवा जोहार आमच्या समाजासाठी वेळोवेळी धावून येणाऱ्या या नेतृत्वासाठी आहे आणि म्हणून मला या ठिकाणी म्हणावंसं वाटते की आमच्या समाजाला जर असं नेतृत्व जर मिळालं, असं नेतृत्व जर आम्हाला लाभलं तर आम्ही निश्चितपणे चमत्कार घडून आणू शकतो। तो चमत्कार केवळ वरोरा, भद्रावती, चंद्रपूर पुरता मर्यादित नसेल तर तो चमत्कार संपूर्ण देशाच्या पातळीवर असेल। इतका चमत्कार करण्याची आमच्यामध्ये ताकद आहे। याचं कारण असं की गोंडवानाची ही चळवळ मागील 25 वर्षापासून 30 वर्षापासून जागृत अशी चळवळ झालेली आहे। आमचं गोंडियन तरुण, आमची मातृशक्ती, आमची पितृशक्ती आणि आमचा सर्वसामान्य माणूस आता हा जागा झालेला आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की ज्या गोटा है गोंडवाना रोक सके तो रोक ले, ज्या गोटा है गोंडवाना रोक सके तो रोक ले, है जिसमें हिम्मत आजमा कर देख ले, है जिसमें हिम्मत आजमा कर देख ले। आणि म्हणून मला या मंचावर आल्यानंतर अहते श्यामजी आणि सुधाकर भाऊ यांचे विचार ऐकल्यानंतर अतिशय आनंद झाला आणि मी या ठिकाणी या मंचावरून, या पुणेरी विचार मंचावरून असा विश्वास देखील या ठिकाणी प्रकट करतो की आमचा समाज निश्चितपणे आपल्या पाठीशी नेहमी करता राहणार आहे। मित्रांनो, सल्ला, घांगरा पूजन
शक्तीपूजनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. या शक्तीपूजनाचं एक महत्व, विशेष असं महत्व आमच्या समाजामध्ये आहे. ते महत्व आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. पृथ्वीची निर्मिती झाली त्या काळामध्ये फक्त 5 खंड या भूतलावर अस्तित्वात होते आणि त्या पंचखंडावरती, त्या पृथ्वीच्या पंचखंडावरती आमचे गोंडियन विचार, आमचे गोंडियन तत्वज्ञानी पांडेपाडे कुपार लिंगो सांगतात की या पंचखंड धरतीवरती आमचे शंभू शेख महादेव यांचं अधिराज्य होतं. त्या शंभू शेख महादेवाचे आम्ही वंशज आहोत. आमच्या भारताचा इतिहास असं आम्हाला सांगतो की 1750 वर्ष इतका प्रदीर्घ काळ गोंडवाना समुदायाचं या भारतीय भूमीवर राजकीय अस्तित्व राहिलेलं आहे. या गोंडियन वंशाची राजसत्ता 1750 वर्षापर्यंत या धर्तीवर, या भारतावर राहिलेली आहे. असा लिखित स्वरूपाचा भारताचा इतिहास आजही आम्हाला सांगतो. आणि मित्रांनो, जगाच्या पाठीवर इतका प्रदीर्घ काळ राज्य करणारा केवळ आणि केवळ एकमेव वंश म्हणजे हा गोंडियन वंश. आणि आम्ही त्या गोंडियन वंशाचे वारसदार आहोत. या देशावर ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केले. या ब्रिटिशांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता असं म्हणतात. या ब्रिटिशांनी जगामध्ये सगळीकडे आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि म्हणून असं म्हटलं जाते की त्यांच्या साम्राज्यावर सूर्य हा कधी मावळत नव्हता. हे सत्य आहे. परंतु हे सत्य असताना देखील कोणी एकेकाळी या भूखंडावर गोंडवानाचे अधिपती शंभू शेख महादेव यांचं देखील अस्तित्व होतं. त्यांची देखील राजसत्ता या पृथ्वी तलावर होती. हे देखील एक ऐतिहासिक आणि शाश्वत सत्य आहे. आणि हे शाश्वत सत्य तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे त्या शंभू शेख महादेवाचे तुम्ही वंशज आहात. तुम्ही त्या चांदागडच्या महाकालीचे वंशज आहात. त्या रक्ताचे, त्या तुमच्या पूर्वजांची आठवण तुम्हाला व्हावी, ती करून द्यावी म्हणून मी या ठिकाणी आज उपस्थित आहे. मित्रांनो, कोणत्याही देशाचा नाही इतका विकृत असा इतिहास आमच्या देशाचा काही लोकांनी करून ठेवलेला आहे. हा इतिहास सर्वसामान्य जनतेला कळू नये याच्या मागचं एक षडयंत्र आहे. इतिहास लोकांना कळला नाही पाहिजे त्याकरता नाना प्रकारचे फंडे भारतीय इतिहासामध्ये वापरून या देशाचा इतिहास विकृत करण्याचं कटपट आणि कारस्थान या देशामध्ये राबवले. आणि म्हणून आता आमचा समाज जेव्हा जागा झालेला आहे तेव्हा आम्ही हे सत्य आता आमच्या समाजाला सांगतोय, साऱ्या जगाला सांगतोय. कारण आमचे तत्वज्ञानी लिंगू बाबा असं म्हणतात, सोय मोदी आम सोय मोदी सिंह. लिंगो बाबाचा विचार आहे. याचा अर्थ काय होतो? लिंगो बाबा असं म्हणतात, स्वतः सत्यज्ञानी बना, इतरांना सत्य ज्ञान प्रदान करा. आणि म्हणून लिंगो बाबाचा हा विचार घेऊन या पुणेरी विचार मंचावरून हे सत्य आपणा सर्वांना सांगण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. मित्रांनो, या देशावरती अनेक आक्रमण झाले, अनेक प्रकारचे राजवंश इकडे आले आणि या सगळ्या काळामध्ये या देशाची राजकीय व्यवस्था, इतिहास, या देशाचा भूगोल बदलला. आणि हे सगळं होत असताना या आक्रमकांपुढे, या आक्रमकांना सर्वात प्रथम जर सामोरा जर कोण गेला असेल तर तो या देशातला मूळ वंश गोंडियन समुदाय गेलेला आहे. आणि परंतु त्याच्या नंतर जेव्हा इतिहास लिहिण्यात आला त्या इतिहासामध्ये आमचं अस्तित्व नाकारलं गेलं. आमचं अस्तित्व नाकारलं गेलं. इतिहासाने आमच्यासोबत न्याय केला नाही. परंतु आता मात्र आमची पिढी जागी झालेली आहे, शिक्षणाच्या प्रवाहात आलेली आहे. आम्हाला आमचा इतिहास आता माहीत झालेला आहे. आणि म्हणून असं म्हटलं जात आहे की सच्चाई छुप नाही सकती कागज के फूलों से.
सच्चाई छुप नहीं सकती इन कागज के फूलों से और खुशबू आ नहीं सकती। सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से, सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से और खुशबू आ नहीं सकती कागज के फूलों से। आणि हे सत्य ज्ञान आता आपल्या सगळ्या समाज बांधवांना या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। हे ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक सत्य समजून घेऊन या सत्याच्या पाऊल वाटेवर आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे आणि हे सत्य साऱ्या जगाला आणि आमच्या समाज बांधवाला देखील सांगायचं आहे। कारण गोडी धर्म गोडी पुणे हा सत्याचा धर्म आहे, सत्याचा पथ प्रदर्शक असा हा धर्म आहे आणि हा धर्म 10,000 वर्षापूर्वी आमचे पांदीपारी कुपार हिंदू यांनी आम्हाला प्रदान केलेला आहे। मित्रांनो, विज्ञानाच्या कसोटीवर आणि टाळून सुरुवातून निघालेला असा हा आमचा आणि त्या गोडी पुणेंची आपण पाहिलं आहोत। जेव्हा जगामध्ये धर्म नव्हता, संस्कृती नव्हती, सभ्यता नव्हती, माणसं जनावरांसारखी वागत होती, जनावरांसारखी राहत होती, 10,000 वर्षापूर्वीचा काळ। आणि त्या काळामध्ये या पृथ्वी तळावर अस्तित्वात आलेला पहिला सर्वात पहिला धर्म मानव धर्म किंवा सत्य धर्म असं ज्याला आपण म्हणतो, तो धर्म म्हणजे आमचा हा गोडी पुणे। आणि त्यानंतर अनेक प्रकारचे धर्म, अनेक प्रकारचे पंथ या देशामध्ये उदयास आले आणि जे जे धर्म आणि पंथ आमच्या देशामध्ये उदयास आले ते त्या प्रत्येक धर्मामध्ये पंथामध्ये आमच्या गोंडी पुणेंच्या विचाराची एक झलक आजही बघायला मिळते मित्रांनो। म्हणजे काय तर आमच्या गोंडी पुण्यांचं पुणेमध्ये सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे, जो विचार आहे तो शाश्वत आहे आणि म्हणून हा शाश्वत विचार जेव्हा आमच्या जवळ उपलब्ध असताना आम्ही मात्र आज भरकटत इकडे तिकडे चाललो। ही भटकंती, हा भटकंतीचा प्रवास आता आपल्याला संपवायचा आहे। मित्रांनो, या देशामध्ये मोहनजोदडो आणि हडप्पा नावाची एक संस्कृती, 10,000 वर्षा अगोदरची एक संस्कृती या देशामध्ये अस्तित्वात होती। या मोहनजोदडो आणि हडप्पाचं जेव्हा उत्खनन करण्यात आलं, अनेक संशोधकांनी या संस्कृतीचा अभ्यास केला, संशोधन केलं आणि या विद्वान लोकांनी सांगितलं की मोहनजोदडो आणि हडप्पाची संस्कृती म्हणजे ही सिंधू संस्कृती आहे। सिंधू नदीच्या काठावर असल्यामुळे त्या संस्कृतीला त्याने सिंधू संस्कृती असं नाव दिलं। पण आधुनिक कालखंडामध्ये आमचे आदरणीय आचार्य मोतीराव कंगाली आणि खोल गाण असं संशोधन केलं, त्या सिंधू संस्कृतीच्या खोलात गेले मोतीरावजी कंगाली आणि मोतीरावजी कंगालीने साऱ्या जगाला ठणकावून सांगितलं, जिला तुम्ही सिंधू संस्कृती म्हणता ती सिंधू संस्कृती म्हणजे आमची गोंडी संस्कृती आहे, आम्ही त्या संस्कृतीचे वारसदार आहोत। आणि ही सिंधू संस्कृती, ही गोंडी संस्कृती या जगातली सर्वात पहिली अशी प्रगल्भ अशी ही संस्कृती, त्या संस्कृतीचे वारस आहे, याचं भान आपल्याला असायला। मानव जीवनामध्ये एक सशक्त संस्कृतीचा जन्म, ज्या संस्कृतीमध्ये मातृशक्तीला महत्व प्रदान करण्यात आलेलं आहे, मातृशक्तीचा सन्मान ज्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे, ती आमची संस्कृती, ती आमची गोंडी संस्कृती। आम्ही त्या संस्कृतीचा, आम्हाला त्या संस्कृतीचा आता विसर पडायला लागलेला आहे, हे चित्र मात्र आता आपल्याला बदलवायचं आहे। आमचे बरोडाचे, आमचे समाज बांधव, आमचे सामाजिक कार्यकर्ते, गोंडवानाचे शिलेदार गावोगावी जाऊन
याप्रमाणे जसा आज आपल्या गावामध्ये मांदीचा कार्यक्रम लागलेला आहे, अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून हे सत्य आमच्या समाज बांधवाला सांगत असतात. आणि हे सत्य मात्र आपण समजून घेतलं पाहिजे. जेव्हा या पुणे मी विचार मंचावरून आपल्या पुणेबद्दलचं ज्ञान आपल्याला जेव्हा मिळते, ते ज्ञान, तो विचार आपण कान टवकारून ऐकला पाहिजे. केवळ ऐकलाच नाही तर तो विचार आत्मसात करायला पाहिजे. कारण हा विचार अनादी आहे, अनंत आहे, अक्षय आहे. हा लिंगोबाबांनी आपल्याला दिलेला हा विचार आहे आणि त्या विचाराचं आम्हाला विस्मरण झालं. आता मात्र हे विस्मरण होता कामा नये. केवळ आम्ही जगाला सिंधू संस्कृती दिली असं नाही, केवळ आम्ही गोंडी समाजाला, गोंडी धर्माला गोंडी संस्कृती दिली असे नाही. आम्ही ही संस्कृती, ही सभ्यता, सभ्यतेचा हा विचार साऱ्या जगाला आम्ही हा प्रदान केलेला आहे. आम्ही देणारी माणसं आहोत. आम्ही जगाला दिलेला आहे. आम्ही कोणाकडून भीक मागितली नाही. भीक मागायचे काम धंदे आमच्या पूर्वजांनी कधी केले नाही आणि आजचा आमचा समाज देखील भीक मागण्याचे काम करणार नाही असा मला विश्वास वाटतो आणि मी हे अभिमानाने सांगू शकतो. दिले हरेक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी, दिले हरेक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी, जिथे जातो तिथे हाका कुशेच्या वाटतो आम्ही. दिले हरेक वस्तीला आकाश सोनेरी आम्ही, जिथे जातो तिथे हाका उशेच्या वाटतो आम्ही. जरी या वर्तमानाला करेना भाषा आमची, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. या गोंडी संस्कृतीच्या, या गोंडी धर्माच्या त्या भावी पिढीसोबत माझं संभाषण सुरू आहे. जी भावी पिढी एक दिवस ज्वालामुखीचा उद्रेक घेऊन बाबूराव शर्मा की चिंता जंगों में एल्गार घेऊन, हातामध्ये हा पिवळा झेंडा घेऊन पुन्हा एकदा 1857चा उठाव करण्याकरता प्रवृत्त होईल, त्या आमच्या तरुण पिढीसोबत मी बोलतो आहे. मित्रांनो, 1857च्या आंदोलनामध्ये बाबूरावजींनी जी मोठी कुर्बानी दिली, त्या कुर्बानीला भारतीय इतिहासामध्ये तोड नाही. परंतु इतिहासामध्ये बाबूरावजीचं नामोनिशाण नाही. मग आम्ही संघर्ष केला, आमच्या पूर्वजांनी संघर्ष केला. बाबूरावजी का नाही? बाबूरावजी असायला पाहिजे. बाबूरावजीचा इतिहास वाचा. बाबूरावजीने एकट्या त्या गोंडियन पट्ट्याने 7 वेळा ब्रिटिश सत्तेला नामोहरम केलं. आमने सामनेच्या लढाईमध्ये त्या इंग्रजांना 7 वेळा पराजित करणारा तो गोंडवानाचा शमशेर बाबूराव शेळमाके आमचा आदर्श आहे. त्या आदर्शाचा आपण सन्मान करणं शिकलं पाहिजे. आणि म्हणून इथल्या तरुणाईला माझं सांगणं आहे, म्हणून इथल्या तरुणाईमध्ये जोश निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि म्हणून तरुणांनो लक्षात घ्या, या सप्तरंगी झेंड्याची धमक बघ. हा पुणेरी झेंडा आम्हाला लिंगोबाबाने प्रदान केलेला हा झेंडा. या झेंड्यामध्ये 7 रंगाचे, 7 प्रकारचे रंग आहेत. हा झेंडा आम्हाला नेहमी संदेश देतो. काय संदेश देतो ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचं विस्मरण होता कामा नये. परंतु आमच्या लोकांना मात्र याचंच विस्मरण होतं. हा पुणेरी झेंडा जो लिंगोबाबाने 10,000 वर्षापूर्वी आम्हाला प्रदान केला, 7 रंगाचे, 7 प्रकारचे रंगाचं त्या ठिकाणी अस्तित्व आहे. आधुनिक विज्ञान असं सांगते की सूर्याच्या प्रकाशामध्ये 7 प्रकारचे रंग असतात. बरोबर आहे? विज्ञान शिकणारे कोणी विद्यार्थी असेल तर त्यांना कदाचित हे माहित असेल. सूर्याचा जो प्रकाश पृथ्वी तलावर या गंडोदाईवर पडतो, त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये 7 प्रकारचे रंग असतात. आणि हे 7 प्रकारचे रंग या सृष्टीला, या पृथ्वीला संजीवन प्रदान करीत असते. ते या 7 रंगाचा समावेश या आमच्या झेंड्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि म्हणून मी म्हणतो, या सप्तरंगी झेंड्याची धमक बघ. या सप्तरंगी झेंड्याची धमक बघ. सूर्य तेजाची आग आहे. या सप्तरंगी झेंड्याची धमक बघ.
सूर्य तेजाची आग आहे. अरे घाबरतोस कोणाला, तू तर गोंडवानाचा वाघ आहेस. अरे घाबरतोस कोणाला, तू तर गोंडवानाचा वाघ आहेस. सळसळत राहू दे मर्द गोंडवानाचे रक्त, सळसळत राहू दे मर्द गोंडवानाचे रक्त. आम्ही फक्त आणि फक्त वीर बाबूराव शेळमाकेंचे भक्त. आम्ही फक्त आणि फक्त वीर बाबूराव शेळमाकेंचे भक्त. मित्रांनो, गोंडवानाचा तो लढवय्या शमशेर वीर बाबूराव शेळमाके, त्यांचं स्मरण आपल्या हृदयामध्ये झालं पाहिजे, त्यांचं स्मरण आपल्या मनामध्ये झालं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक गोंडियन तरुणाईने बाबूरावजीला विसरता कामा नये. वय वर्ष अवघ्या 25 वर्षाचा ब्रिटिशांना उरला आणि आज आमची तरुणाई वाया जाते की काय, असं एक प्रश्नचिन्ह आमच्या पुढे लागले. व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. आणि म्हणून या पुणे मी मंचावरून मी आवाहन करतो गोंडियन तरुणाईला, मित्रांनो, बाबूरावजीचा पराक्रम तुम्ही आत्मसात करा, व्यसनाचा त्याग करा. याचं कारण म्हणजे असं आहे की आगामी काळामध्ये आपल्याला खूप मोठी लढाई या व्यवस्थेशी लढाई. लढाई आमची संपलेली नाही, लढाई अजूनही आमची जारी आहे. ही लढाई शेवटपर्यंत जारी राहणार. मी बघा बोलताना आपल्याला सांगितलं 1750 वर्ष आम्ही या देशावर सत्ता गाजवली. ही सत्ता आम्ही गाजवत असताना आम्ही कुणाचा छळ केला नाही, आम्ही कुणाची लुटमार केली नाही, आम्ही कुणाला वाईट वागणूक दिलेली नाही. आमच्या राज्यकर्त्याने शांतता आणि संयमाने या पृथ्वीवरती राज्य केलं आणि सगळ्यांना समान असा न्याय दिला. ती गणराज्य व्यवस्था, ती गणराज्याची व्यवस्था होती, ती व्यवस्था गोंडवानामधून निर्माण झाली. त्या व्यवस्थेचे प्रवर्तक शंभूशेठ महादेव आहेत, त्या व्यवस्थेचे प्रवर्तक लिंगोबाबा आहेत. आणि ही गणव्यवस्था जेव्हा आमच्यामध्ये आली, त्याच गणव्यवस्थेच्या आधारे भारतीय संविधान, भारतीय गणराज्याचं संविधान देखील याच गणव्यवस्थेच्या आधारे निर्मिलं गेले. परंतु या व्यवस्थेमध्ये, या भारतीय व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्याच्या नंतर मात्र आम्हाला, आमच्या समाजाला अजूनही न्याय मिळालेला नाही. न्यायासाठी आमची सतत भटंती सुरू आहे. 21व्या शतकात देखील आमच्या प्रश्नांचे भिजत भोंगळे वेशीवर टांगल्या गेलेले आहेत. आमचा शैक्षणिक विकास झालेला नाही, आमचा सामाजिक विकास झालेला नाही. फक्त आणि फक्त केवळ आमचा वापर मतदानापुरता करून घेण्यात आलेला आहे. आता मात्र असा वापर होणार नाही. मित्रांनो, अनेक हे चित्र, हे दुर्दैवाचं चित्र आता आपल्याला बदलवायचं आहे. आता आमच्यामध्ये देखील, आमच्या समाजामध्ये देखील अनेक प्रकारचं राजकीय नेतृत्व निर्माण झाले. आमचा समाज आज विविध मनस्थितीमध्ये सापडलेला आहे. समाजापुढे असं आहे की समाजाकडून नेत्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि समाजाला नेत्यांकडून काय अपेक्षित आहे, याचं चित्र, एक धूसर आणि अस्पष्ट चित्र आमच्या समाजासमोर आहे. परंतु मित्रांनो, ही सगळी व्यवस्था पालटून टाकण्यात टाकायची असेल, आपल्या समाजाचे दुर्दैवाचे हे दिवस जर संपवायचे असेल, तर मला असं वाटते की या मांदीच्या कार्यक्रमामध्ये मांदीमध्ये सगळ्यांनी संघटित होणे हे नितांत गरज आहे. आणि मांदीच्या दिशानिर्देशानुसार प्रत्येकाने कृती करायची आहे. बऱ्याचदा असं होते, आम्ही सांगतो काय, आमचा समाज ऐकते काय, आम्ही सांगितलेल्या गोष्टींचं विस्मरण होते. आणि म्हणून काय होत आहे की राज्यकर्त्यांचा सतत आणि सतत आमच्यावर अन्याय आणि अत्याचार सुरू. 1950 पासून आमच्या समाजाचा विकास खुंटलेला आहे, आमच्या समाजाचा विकास झाला नाही. शैक्षणिक दुरावस्था,
शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प कमी, हे सारे जे प्रश्न आहे हे प्रश्न चिंताजनक असून या चिंताजनक प्रश्नावर मार्गदर्शन आणि केवळ मार्गदर्शनच नाही तर या चिंताजनक प्रश्नामधून मार्ग निघाला पाहिजे आणि हा मार्ग आपण शोधायचं काम आपल्याला करायचं. तुम्हाला मित्रांनो माहित असेल 150 वर्ष या देशावरती ब्रिटिशांनी राज्य केलं. 256 राजघराणे ब्रिटिशांच्या काळामध्ये आमच्या समाजाच्या अस्तित्वात होते. ब्रिटिश आले आणि त्यांनी सगळी आमची सत्ता आपल्या कब्जात घेतली. आमच्या लोकांना भिकाऱ्याची वागणूक दिली, आमचे गड किल्ले हस्तगत केले. ब्रिटिश गेल्यानंतर देखील देश स्वतंत्र झाल्यानंतर देखील आमच्या मागचा ससेमिरा संपलेला आहे. स्वतंत्र भारतामध्ये आमचे बस्तरचे राजे प्रवीरचंद्र भंजदेव यांची हत्या दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आणि सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी आमच्या राजाची हत्या केली. म्हणजे काय तर या समाजाला सतत डांबून ठेवायचं कट आणि कारस्थान या देशामध्ये सातत्याने झालेलं आहे. स्वतंत्र गोंडवाना विदर्भ राज्याची आमची मागणी, ती मागणी अद्याप पूर्ण होत नाही. गोंडवानाची मागणी आमची खूप अगोदरची आहे. राजे प्रवीरचंद्र भंजदेव यांनी सर्वप्रथम त्या गोंडवाना राज्याची मागणी केली. गोंडवाना राज्याची मागणी केली आणि म्हणून त्यांच्या छातीमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या. शेकडोच्या प्रमाणात आमची माणसं मारल्या गेली. देश आमच्याच देशात आम्ही गोळ्या खातो. ब्रिटिशांच्या राजव्यवस्थेमध्ये ब्रिटिशांनी या देशामध्ये मालगुजारी जमीनदारी पद्धतीचं निर्माण केलं. तुम्हाला सांगताना मला या ठिकाणी अतिशय दुःख होते मित्रांनो. जे मुळातच जमीनदार होते, ज्यांच्या मुळातच जमीनदाऱ्या होत्या, मालगुजाऱ्या होत्या, त्या गोंडियन वंशाच्या मालगुजाऱ्या जमीनदाऱ्या ब्रिटिशांनी जप्त केल्या, जमा केल्या. ज्यांच्याकडे शेकडो एकर जमीन होती, आमच्या पूर्वजाकडे 200 एकर जमिनी राहायच्या, 100-150 एकर जमिनी राहायच्या पूर्वीच्या काळात, इतिहास काळात. बुजुर्ग लोकांना कदाचित माहित असेल, बरोबर आहे ना मी बोलतो ते. तर इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या समाजाकडे जमिनी अस्तित्वात असताना देखील या देशामध्ये ब्रिटिशांनी जेव्हा मालगुजारी आणि जमीनदारी पद्धती निर्माण केली, त्यांनी जमीनदारी या देशामध्ये सेठ सावकारी करणाऱ्या लोकांना दिली. आणि त्यांनी कारण सांगितलं तर दोन समाजाला शिक्षण नाही, त्याला लिहिता येत नाही, आम्हाला हिशोब लिहिणारे माणसं पाहिजे. आणि म्हणून ज्यांच्याकडे शेकडो एकर जमीन राहिली आहे तो भिकारी झाला, तो जमीनदार झाला नाही, तो मालगुजार झाला नाही. परंतु ज्यांच्याकडे कवडीची देखील जमीन नाही, जे दुसऱ्या जमीनदाराकडे गोंडियन जमीनदाराकडे जे दिवाळीचं काम करतात, लिखापढाईचं काम करतात, त्यांना ब्रिटिशांनी जमीनदार बनविलं, त्यांना ब्रिटिशांनी मालगुजार बनविलं. हा या देशाचा इतिहास आहे. आणि या इतिहासामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये देखील आमच्यावर तसा सातत्याने अन्याय अत्याचार झाले. आणि नंतरच्या काळात काय झालं, मग आमच्या जमिनी या हुशार शिकल्या सवरलेल्या लोकांनी, अण्णाजी अप्पाजींनी लाटून घेतल्या, बुडवून घेतल्या, लिहिता येत नव्हतं, अशिक्षित समाज. आणि म्हणून शिक्षणाचा आमच्या समाजामध्ये तेव्हा शिक्षणाचं प्रमाण फार कमी होतं. आणि हे शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे आमची पिळवणूक झाली, आमची लुटमार झाली. आज आमची पिढी शिकते आहे, आमच्या पिढीला आता इतिहास वाचता येतो आहे, आमच्या पिढीला आता इतिहासाचं संशोधन करता येत आहे. आणि या सगळ्या गोष्टी आता आमच्या पिढीला, नव्या पिढीला माहीत झालेला आहे की आम्ही कशा प्रकारे या शोषणाच्या व्यवस्थेला, या शोषणकर्त्यांना बळी पडलो. आता मात्र आपण बळी पडणार नाही. ज्यांनी आमचा बळी घेतला, इतिहास काळात असो वर्तमान काळात असो, त्या सगळ्या हरामखोरांचा बळी देण्याची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून
आगामी काळात होणाऱ्या क्रांतीच्या आंदोलनासाठी या गोंडियन नवतरुणाईला सज्ज व्हायचं आहे आणि ते आव्हान करण्याकरता मुख्यत्वे करून मी आपल्या गावामध्ये या कार्यक्रमामध्ये उभा आहे. मित्रांनो, गोंडे पुणेंचं नवनिर्माण करण्याचा संकल्प या मांदीच्या माध्यमातून आपल्याला करावायचा आहे. आपल्या डोक्यामध्ये जी धूळ आणि मळगड जी साचलेली आहे ती मळगड फेकून देऊन गोंडवानाच्या नवनिर्माणाचा संकल्प आपण सगळेजण मिळून या ठिकाणी करणार आहोत. कारण आता जर आपण जर जागो झालो नाही तर उरला सुरला जो काही आमचा समाज आहे, जो काही आमचा वंश आहे, तो देखील धुळीस मिळण्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या वंशाची राख रांगोळी झालेली आपल्याला भविष्यात बघायला लागते. आणि म्हणून हे होऊ नये म्हणून आपल्याला आता या मांदीच्या झेंड्याखाली एकत्र यायचं आहे. आणि हे आवाहन करण्याकरता मित्रांनो मी आपल्या गावात आलो आहे. जागो गोंडवाना अब वक्त नहीं सोने का, जागो गोंडवाना अब वक्त नहीं सोने का, गोंडवाना के काम ना आए वो रक्त नहीं गोंडवाना का, वो रक्त नहीं गोंडवाना का. म्हणून आपल्या छातीमध्ये, आपल्या हातामध्ये, आपल्या रक्ताच्या धमन्यामध्ये सडसडणारं रक्त कुणाचं आहे याचा विचार तुम्ही स्वतः करायचा. मी सांगितलं आम्ही बाबूराव शेळमाकेचे वंशज आहोत, आम्ही शंभू महादेवाचे वंशज आहोत, आम्ही रणरागिनी दुर्गावतीचे राणी दुर्गावतीचे वंशज. त्यांचा पराक्रम, त्यांचा इतिहास आपल्याला त्या इतिहासाची उजळणी नव्याने आपल्याला या ठिकाणी करायची आहे. गोंडी धर्माच्या या नवनिर्माणाच्या प्रक्रियेमध्ये मातृभूमीकडे आपल्या प्राणाचा जोहार करणारे जे वीर बाबूराव शेळमाके आहेत, राजे शंकर शाह आहेत, राजे रघुनाथ शाह आहेत, आणि या सगळ्या आमच्या वीरांचं स्मरण देखील आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि मित्रांनो, हा गोंडी धर्माची ही विजयी पताका समोर भविष्यात सतत फडकत राहणार. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी या ठिकाणी गोंडे पुण्यांचं नवनिर्माण करण्याचं या ठिकाणी आवाहन करतो. या ठिकाणी मी बसलो असताना मला महिला शक्तीचा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरणा दिसतो. आमच्या समाजाचं नवनिर्माण होत असताना जेव्हा जेव्हा नवनिर्माण होतं, नवनिर्माणाच्या प्रक्रियेमध्ये महिलांची भूमिका खूप मोठी असते. महिलांनी इतिहास बदललेला आहे, महिलांनी समाज बदललेला आहे. आणि म्हणून या महिला शक्तीकडून, या मातृशक्तीकडून आम्हाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल, कदाचित नसेल, मी या ठिकाणी मला बोलतो की मातृशक्तीचा सन्मान करणारा आमचा समाज आहे. लिंगोबाबांनी ज्या पुणेंची रचना केली त्या पुणेमध्ये आमच्या मातृशक्तीला सर्वोच्च स्थान आहे. आणि जगाच्या पाठीवर मातृशक्तीचा सन्मान करणारा एकमेव जर कोणता धर्म असेल तर तो आमचा गोंडी पुणे आहे. मातृसत्ता जीवन पद्धतीचा आमच्या या समाजामध्ये एकेकाळी समावेश होता. विदेशी आक्रमक आले आमच्या देशात, आर्य आले, होन आले, शाक आले, यवन आले, आणि या सगळ्यांच्या येण्याने या देशातल्या संस्कृतीचा विन्वस होत गेला, संस्कृती बदलत गेली. पूर्वीचा जो काळ होता 10,000 वर्षाचा, त्या काळामध्ये आपल्या घराची, कुटुंबाची प्रथम व्यक्ती ही मातृशक्ती असायची. स्त्रीकडे त्या कुटुंबाचा कारभार असायचा, पुरुष हा दुय्यम दर्जाचा असायचा. ही मातृसत्ताक पद्धती, त्या मातृसत्ताक पद्धतीचे आम्ही वारस आहोत. आणि मी नाही, तुम्ही नाही, कोणी नाही, तर मोठमोठे विचारवंत जे आमच्या जगातले मोठमोठे विचारवंत जेव्हा आमच्या संस्कृतीचा अभ्यास करतात, ते विचारवंत आणि अभ्यासक असं सांगतात की या जगाच्या पाठीवर असणारी सर्वश्रेष्ठ जर संस्कृती कोणती असेल
तर ती संस्कृती म्हणजे ही गोंडांची गोंडियन संस्कृती आहे. ही संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती आहे. जिला सिंधू संस्कृती म्हणतात. ती सिंधू संस्कृती म्हणजे दुसरी तिसरी कोणती संस्कृती नसून ती आमची गोंडी संस्कृती आहे. आणि जगातले विचारवंत असं मान्य करतात की ही जगातली सर्वश्रेष्ठ अशी संस्कृती आहे. त्या संस्कृतीचे पाईक आम्ही, त्या संस्कृतीचे वारस आम्ही. आणि म्हणून आमचं वागणं, आमचं चालणं आणि आमचं बोलणं, आमचं कुटुंब, आमची सामाजिक जबाबदारी, आमची राजकीय जबाबदारी देखील आमच्या या स्वाभिमानाला, आमच्या संस्कृतीच्या स्वाभिमानाला साजेशीच असायला पाहिजे असं मी या ठिकाणी आपणा सर्वांना आव्हान करतो. आणि या ठिकाणी बसलेल्या या गोंडांच्या पोरींचा कल्ला मी या ठिकाणी ऐकतो आहे. त्यांनी अतिशय चांगलं नृत्य केलं. पाहुण्यांचं स्वागत देखील मोठ्या चांगल्या प्रमाणात या ठिकाणी केलं. ही भावी भविष्यातली आमच्या समाजाची मातृशक्ती. आणि या मातृशक्तीला, या आमच्या छोट्या मुलींना अभिवादन करण्याकरता, त्यांचा सेवा जोहार करण्याकरता या ठिकाणी एक कविता या ठिकाणी पेश करतो. गोंडांच्या पोरी. अशा मुली जेव्हा जेव्हा मला कार्यक्रमात भेटतात ना, तेव्हा मला एक गोंडांच्या पोरींची आठवण होते. संजय भाऊ, गोंडांच्या पोरी हाय लय भारी, गोंडांच्या पोरी हाय लय भारी, रानात उतरली परी. गोंडांच्या पोरी हाय लय भारी, रानात उतरली परी. रूपान देखणी नाकात नतनी, रूपान देखणी नाकात नतनी, जशी हिरकणी चमचम करी. हे गोंडांच्या पोरी. केसात गजरा, केसात गजरा, डोळ्यात कचरा, केसात गजरा, डोळ्यात कचरा, घायाळ नजरा, रुबाब लाजरा. केसात गजरा, डोळ्यात कचरा, घायाळ नजरा, रुबाब लाजरा. रेला धुंद करी. गोंडांच्या पोरी हाय लय भारी, रानात उतरली परी. रानातलं फुलं गोंडांचं कुल, रानातलं फुलं गोंडांचं कुल, झोपाळ्या झोल जंगलची बुलबुल. रानातलं फुलं गोंडांचं कुल, झोपाळ्या झोल जंगलची बुलबुल. शंभुदेवाची गौरी. गोंडांच्या पोरी हाय लय भारी, रानात उतरली परी. नर्मदेचं पाणी गाते मंजोळ गाणी, नर्मदेचं पाणी गाते मंजोळ गाणी, लावण्य खाणी जंगलची राणी. नर्मदेचं पाणी गाते मंजोळ गाणी, लावण्य खाणी जंगलची राणी. वाघावर करते सवारी, वाघावर करते सवारी. गोंडांच्या पोरी हाय लय भारी, रानात उतरली परी. रूपान देखणी नाकात नतनी, जशी हिरकणी चमचम करी. डोंगर चढते शिकार खेळते, डोंगर चढते शिकार खेळते, रणात लढते शत्रूला भिडते. डोंगर चढते शिकार खेळते, रणात लढते शत्रूला भिडते. रणरागिनी रणशुरी, रणरागिनी रणशुरी. गोंडांच्या पोरी हाय लय भारी, रानात उतरली परी. आणि शेवटी तिच्या वाणी आहे कोणी, तिच्या वाणी आहे कोणी, नाही कोणी जगात सुंदरी. तिच्या वाणी आहे कोणी, नाही कोणी जगात सुंदरी. हे गोंडवाना राजकुमारी, हे गोंडवाना राजकुमारी. गोंडांच्या पोरी हाय लय भारी, रानात उतरली परी. रूपान देखणी नाकात नतनी, रूपान देखणी नाकात नतनी. विसरलो मी. रूपान देखणी नाकात नतनी.
हा रूपान देखणे नाकात नथणे जसे हिरकणी चमचम करे. हे गुणांच्या पोरी, या सगळ्या गुणांच्या पोरींना तेव्हा जोर करतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी पूर्ण विराम देतो. जय सेवा, जय जवाहर, जय गोंडवाना.